नवीन वर्षाचं स्वागत सर्वांनीच गुढी उभारून केलं, पण याच दिवशी स्वतःच्या घरी गुढी न उभारता पुणे शहरात बापूसाहेब गुंड यांनी दुचाकीला गुढी तर लावली, पण याच गुढीला मोकळ्या बाटल्याही लावल्या। तर त्यांनी पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश असल्याचा शर्ट घालून सर्वांना प्रबोधनाचं काम करीत राज्यावर दुष्काळाने गंभीर स्वरूप घेतलं आहे। राज्यातील विविध भागात दुष्काळाचे परिणाम पाहावयास मिळताना दिसत आहे। पाणी नाही म्हणून शेतकरी त्यांची जनावरं विकताना दिसत आहेत, तर गावाकडे काही काम नाही म्हणून शेतकरी शहराकडे कामासाठी वळताना दिसत आहेत। तर काही ठिकाणी 15-15 दिवसांनी एकदा पाणी मिळतं, तर काही ठिकाणी 2-2, 3-3 मैल जाऊन पाणी आणावे लागते। याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बापूसाहेब गुंड हे पुणे शहरास राज्यातील विविध भागात वेगवेगळे प्रश्न हाती घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधनाचं काम करताना दिसतात। तर ते शहरातील विविध ठिकाणी सर्वांना विविध संदेश असणारी पत्रके वाटतात। तर त्यांनी विविध कामे केल्याने पुणे महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना गौरवले आहे। तर ते गेल्या 2012 पासून राज्यातील पाणी प्रश्नाविषयी प्रबोधनाचं काम करतात। 2012 पासून मी फिरतो। जेव्हा पावसाळ्यात पाऊस पडत नव्हता तेव्हापासून मी पाणी वाचवा मोहीम राबवतो। सोसायटी, कॉलेज, कंपनी, हॉटेल्सवर मी भेट देऊन त्यांना माझी कविता भेट दिलेली आहे। त्यांना विनंती केली आहे की तुम्ही पाणी जास्त वाया जाऊ नका आणि पाणी वाचवा। तहानलेल्यासाठी पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे आणि तहानलेल्यासाठी पाणी साठवून ठेवणं हे महापुण्याचं काम आहे, अशी मी विनंती करून सर्वांना माझी कविता भेट देतो। बापूसाहेब गुंड यांना नोकरी नसतानाही ते समाजामध्ये प्रबोधनाचं काम करत आहेत। तर त्यांनी आतापर्यंत 25 ते 30 हजार किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून केला आहे। हा प्रवास सांगताना त्यांचे डोळे पाणवले होते। मला पण माझी कुणीही दखल घेतली नाही, शासनाने किंवा सामाजिक कार्यकर्ते किंवा सार्वजनिक गणेश मंडळाने कोणी मला मदत केली नाही। माझी परिस्थिती खूप बिकट असताना मी सामाजिक कार्य राबवतो। मला हे पाहत नाही। माझ्या मुलांना मी उपाशी हा कार्यक्रम पूर्ण नवीन कार्यक्रम राबवतो। आज गुढीपाडव्याचा सण असून माझ्या घरातली गुढी न उभा करता मी महाराष्ट्रभर माझ्या जी दुष्काळग्रस्त भागातली माझी जनता आहे, माझे भावंड आहेत, ते पाण्या वाचून तडपडतात, त्यांची जनावरं मरतात, शेतात नापिकी होत आहे। मला हे पाहत नाही। मी खूप भागात दौरा केलेला आहे, त्यामुळं मी स्वतःची गरिबी दारिद्र्य विसरून मी पै गोळा करून मी समाजासाठी मी राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शहरातील दानशूर व्यक्ती आणि मंडळांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आवाहन बापूसाहेब गुंड यांनी केले आहे। बापूसाहेब गुंड यांनी दुष्काळ भागातील अनुभवही यावेळी सांगितले। उद्योगपतींना की तुम्ही दुष्काळग्रस्त भागात जाऊन एखाद्या गावात दत्तक घ्या आणि त्यांना कमीत कमी एका दिवसाला 1 टँकर पुरवठा एवढी जर अपेक्षा ठेवा। आणि सार्वजनिक मंडळांना पण माझी विनंती आहे की तुम्ही तुमची बचत करून हे कार्य राबवा की एखादा टँकर तरी गावांना पोच करा किंवा कमीत कमी शाळेवर तरी टँकर पोच करा की जेणेकरून तेथील मुलांना पाणी मिळेल। बापूसाहेब गुंड यांनी शहरातील नागरिकांना पाण्यासंदर्भात संदेशही दिला। तर यावेळी त्यांच्या दुचाकीला लावलेल्या मोकळ्या बाटल्यांविषयी त्यांनी सांगितलं। माझ्या देशबांधवांना विनंती आहे की ज्यांच्याकडे पाणी आहे ते बिंदास राहतात, ज्यांना पाणी नाही प्यायला त्यांचा जीव तडपडतो, त्यांची जनावरं मरतात। मग ह्यामुळे मी गुढीपाडव्याचा संदेश त्यानिमित्त देतोय पूर्ण देशाला, देशातील बांधवांना की तुमच्याकडे पाणी आहे त्याबद्दल दुर्लक्ष न करू। ज्यांच्याकडे पाणी नाही ते तडपडून मरत आहे म्हणून माझ्या या गुढीला मी उलट्या बाटल्या अडकवून मी त्याला हार बांधलेला आहे, उलट्या बाटल्यांचा।